तर आपण पाहत होतो पहिला चॅप्टर है ना, नंबर सिस्टम. त्याच्यातला हा एक कन्सेप्ट आहे सायक्लिसिटी, जो युनिट डिजिट सारखाच आपण वापरणार आहोत. युनिट डिजिटमध्ये काय आहे, जसा युनिट डिजिट कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेला आहे. युनिट डिजिट कन्सेप्टमध्ये काय करायचं, जसा आता हा असा गुणाकार आला आपला, ठीक आहे. तर याच्या का गुणाकार करत बसाल का, नाही. आपल्याला विचारते याच्या एक ते युनिट डिजिट विचारते, नाही तर याच्या गुणाकाराचे खाली ऑप्शन दिलेले असतील उत्तर. तर ते पूर्णचे उत्तरच्या युनिट डिजिट करायला सगळ्यांच्या वेगवेगळा. आपण काय करायचं, फक्त आणि फक्त त्यांच्या युनिट डिजिट चेक करा. 2 गुणिले 8 16 बरोबर. लास्टमध्ये किती आला 6. त्या 6चा मल्टिप्लाय कोणासोबत करायचा आहे 3. साइन त्रिक म्हणजे जो भी उत्तर येईल भाऊ याच्या युनिट डिजिट काय येणार आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारचे राहील. पण जर असा आला आणि म्हणेल फाइंड युनिट डिजिट, मग काय कराल, मग कन्सेप्ट येईल तुमच्या कोणता सायक्लिसिटीच्या. आता याला नाव कुठं दुसरीकडे कोणता काय आहे काय नाही आहे माहीत नाही, पण कन्सेप्ट दिमागात घ्या, नाव काही राहू, ठीक आहे. तर पहिला रूल काय म्हणते याचा, की भाई जे बी अगर लास्ट डिजिटमध्ये काय येत आहे 0 1 5 6 यांच्या पॉवरमध्ये किती बी राहू, यांच्या पॉवरमध्ये अंक जोचा तोच सेम युनिट डिजिट, ठीक आहे. म्हणजे शून्याच्या पॉवर, म्हणजे सपोज मी शून्याच्या पॉवर म्हणलो 25, तर याच्या युनिट डिजिट किती येईल, तर काय येईल. सपोज मी म्हणलो 11 किंवा 2011च्या पॉवरमध्ये म्हणलो 25, तरी बी याच्या लास्ट डिजिट किती येईल 1. गोष्ट कळली का. तसाच 5 वाला कोणता बी आकडा घ्या 255, त्याच्या पॉवरमध्ये किती बी घ्या तुम्ही 49 घ्या, तरी बी त्याच्या लास्ट डिजिट काय येईल 5 येईल. तसा 6चा आहे, तसाच काय आहे 6. सपोज मी म्हणलो 366, याच्या पॉवरमध्ये घेतलो 41, तरी बी त्याच्या लास्ट काय येईल 6. एवढी गोष्ट सगळ्यांना क्लिअर झाली का. आता हे 4 नंबर आपले दिमागात बसवून ठेवून द्यायचे कसे तरी. 1056 किंवा 5016. आता कशात कधीतरी 0 1 5 6 तो आपल्या दिमागात ठेवून द्या. ओके. आता वाचले हे वाले डिजिट. आता यांच्या पॉवर काही सर्टेन पॉवर नंतर काय होत असते, रिपीट होत. ते रिपीटेबिलिटी अगर आपल्याला माहित असली, म्हणजे किती नंतर किती पॉवर नंतर हा रिपीट होते किंवा तोच नंबर येते. समोर तुम्ही पाहाल, आता बघा जसं आता मी हा 2 साठी लिहिलो, 2च्या पॉवर 1 म्हणजे काय आला 2, 2च्या पॉवर 2 आपण हार्डली 4 पर्यंत काढू शकतो किंवा 5 पर्यंत काढू शकतो. सपोज म्हणून 212च्या पॉवर 17 असेल तर 200च्या पॉवर 17 काढणार आहे का तुम्ही, नाही. तर तेव्हा हा कन्सेप्ट कामात येते बघा. तर 2च्या पॉवर 1 मध्ये 2च येणार आहे, 2च्या पॉवर 2 मध्ये काय येणार आहे, 2च्या पॉवर 3 मध्ये काय येणार आहे, 2च्या पॉवर 4 मध्ये, आणि 2च्या पॉवर 2 मध्ये 5 मध्ये. म्हणजे 5व्या नंबरवर हा काय झाला रिपीट, म्हणजे 4 नंतर हा काय झाला. समोर अगर तुम्ही पाहाल तर पुन्हा काय येईल 4, समोर काय येईल पुन्हा. म्हणजे प्रत्येक पॉवर कितीने रिपीट होणार आहे, तो प्रत्येक संख्या जे आहे ते संख्या हर 4 नंतर काय होणार आहे रिपीट. हा 4 आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मग याचा फायदा काय आहे, काम कसा करायचा, यूज कसा करायचा. तर पहिले हे लक्षात घेऊन घ्या. 4चा पण किती नंतर रिपीट होते, प्रत्येक 2 नंतर रिपीट होते. बघा हा 4 इथं होता, पुन्हा 4 2 नंतर पुन्हा लगेच आलेला आहे. 8 पुन्हा 4 न होते है ना, हा 3 4 न होते, आणि 7 पुन्हा 4 नव्हते. ओके, इथपर्यंत लक्षात आला तुमच्या. 9 2 न होते, 2 नंतर रिपीट होते. आता याचं काम कोणतं आहे. सपोज मी म्हटलं, लक्ष द्या इकडे, हा गुणाकार आपल्याला सोडवायचा आहे, याच्या युनिट डिजिट काय येईल असा प्रश्न आपल्याला आला. तर आता 78, तर 7चा गुणाकार 78 वेळा करणार आहे का. आता 7 राहू शकते किंवा 17 राहू शकते किंवा 87 राहू शकते, 97 राहू शकते, 197 राहू शकते, किती बी राहू शकते. आपल्याला घेणे देणे नाही, आपल्याला घेणं देणं आहे फक्त आणि फक्त लास्ट डिजिट सोबत. कोणासोबत आहे, तर लास्ट डिजिटच्या पॉवर मध्ये 78 दिसून राहिला. तर आपल्याला जो डिवाइड करणे आहे तो कोणाला करणे आहे, पॉवरला. कोण, आता 7ची रिपीटेबिलिटी आपल्याला किती दिसून राहिली, 4 ने डिवाइड करा कोपच्यामध्ये जाऊन. 4 न 4 1 राहिले किती 3, आणि 4 9 36 राहिले किती. तर 7च्या पॉवरची 2, 7च्या पॉवर मध्ये जो युनिट डिजिट राहील, जो युनिट डिजिट तोच युनिट डिजिट कोणाचा येईल, याचा येईल. या पूर्ण संख्येच्या युनिट डिजिट काय येईल 9. इकडे किती बी मोठी संख्या राहू पण लास्ट मध्ये काय येईल नाही. एवढी गोष्ट क्लिअर झाली का, काय केलं तर सगळ्यांना समजला का.
की नाही समजला? पक्का? हां. देन 4 आहे तर 4ची रिपीटेबिलिटी किती आहे? 2. सायक्लिसिटी किती आहे? 2. तर 93 तुम्ही 2 न भाग द्याल तर आखरीमध्ये किती वाचणार आहे? एकच वाचणार आहे. किती वाचणार आहे? अरे बरोबर आहे ना, समसंख्या विषम संख्या समजते ना. लास्टमध्ये 2 ला भाग जाईल, 92 ला भाग जाईल, 1 वाचल. तर 4च्या पॉवरमध्ये 1 म्हणजे किती आला? तर याच्या लास्टमध्ये जो बी नंबर येईल पण याच्या लास्ट डिजिट काय येईल? याच्या लास्ट डिजिट काय येईल? मग या नंबरच्या 6, तर 6 साठी काय? किती पॉवर लिहा है ना, करोडो लिहा तरी लास्टमध्ये काय राहील? आणि आता करायचं आहे गुणाकार. तर 9 चौ 36. 36च्या शेवटी काय आला? 6. 6 गुणिले 6 म्हणजे याच्या जो बी उत्तर येणार आहे याच्या शेवटी काय उत्तर येणार आहे? म्हणजे याच्या युनिट प्लेस काय राहील? कळली का गोष्ट? तर याचा फायदा हा आहे. तर हे आपल्याजवळ नोट डाऊन करून ठेवायचा. समजलं? सायक्लिसिटी समजली? आता सपोज हा प्रॉब्लेम आहे. आता सर ठीक आहे येते हां मेन बघा आता पोरं काय करते, मी भागाकार करायला सांगितलो, वरत भागाकार किती आला? 19. तू याचा वापर करते. अगं याचा वापर नाही करायचा. वापर कोणाचा करायचा आहे? रिमाइंडरचा. वापर कोणाचा करायचा आहे? गोष्ट कळली का बाई तुला? या 19चा नाही, 19चा काही नाही करायचा आहे. हा बाकी जो वाचते त्याचा वापर आपल्याला करायचा. 4 न भाग द्याल तर 4 पेक्षा लहानवाली संख्याच वाचन. आणि 4 पेक्षा लहान पॉवर आपल्याला माहीत अरे आहेत की नाही? कोणत्याही संख्येचे 4 पर्यंत पॉवर आपण काढू शकतो की नाही? क्यूब, रेज टू पॉवर 4 काढू शकतो ना? मोहन पाय नको हलू, मला डिस्टर्ब होत. ठीक आहे. तर सपोज आता हा आहे सर पूर्ण भाग गेला तर का कराल? सपोज आता इथं पूर्ण भाग चालला बघा. सपोज हा 8 आहे. 8ची रिपीटेबिलिटी किती आहे? 4. लक्ष द्या इकडे सगळेजण. 4 आहे. इकडे 16 लिहिलाय पॉवरमध्ये. 16 4 न पूर्ण भाग चालला. आता कोणता आकडा लिहू सर? रिमाइंडरमध्ये तर 0 वाचला. कोणता लिहाल? 4 न भाग चालला तर याच्या पहिलेचा आकडा 8 कोटीला हा. याच्या पहिलेचा आकडा काय? 6. आता याच्यामध्ये मी तुम्ही एक गोष्ट नोटीस कराल की जेवढे बी इव्हन नंबर आहेत, फॉर एक्झाम्पल 2, 4, 6, 4 न पूर्ण भाग जात असेल, जे बी संख्या असेल याची रिपीटेबिलिटी 2 आहे, 2 न पूर्ण भाग जाते तर त्याच्या पहिलेचा अंक म्हणजे काय येऊन राहिला? तर येथून एक नियम तुम्हाला पुस्तकामध्ये कुठेतरी दिलेला राहील की जर समसंख्येच्या पॉवरमध्ये असणारा जो नंबर राहील त्याला 4 न पूर्ण भाग जात असेल तर त्याच्या युनिट डिजिट किती राहील? 6. हा असा तुम्हाला पाठांतर करावलं सांगा. पण पाठांतर करावची गरज आहे का? आपण तर काढून पाहिला ना. समजली नाही ही गोष्ट काय केला तर की नाही समजली? पहा जेवढे बी इव्हन नंबर आहेत काय दिसून राहिला? अगर पूर्ण भाग चालला त्याच्या रिपीटेबिलिटी म्हणजे जे सायक्लिसिटी आहे त्यानं पूर्ण भाग चालला तर त्याच्या पहिलेच्या डिजिट काय येऊन राहिला? त्याच्या पहिलेच्या डिजिट घ्यायला लागते. ठीक आहे. जसा 1 वाचला असता तर आपण 1चा घेतला असता, 2 वाचले असते तर 2चा, 3 वाचले असते तर 3चा, तर 4 काही वाचलेच नाही. 4 न पूर्ण भाग गेला म्हणजे 4. समजलं? त्याच्या आखरीच्या डिजिट काय येईल? 6. म्हणजे याच्या डोळे झाकून सनी सांगू शकतो मी आखरीच्या डिजिट किती आला असता? मग इकडे याच्या तर 5च येणार आहे. याच्या किती येणार आहे? 5 येणार आहे. हां इकडे 7. 7ची रिपीटेबिलिटी किती आहे? सायक्लिसिटी किती आहे? 4 न पूर्ण भाग चालला, आखरीला काय येईल? हां आता हा 7 का वे? इव्हन नंबर होय का ऑड नंबर होय? ऑड नंबर. तर ऑड नंबरमध्ये काय वाचते बघा. ऑड नंबरमध्ये काय वाचते? आता कुठं क्लासेसमध्ये किंवा कुठं पुस्तकामध्ये तुम्हाला हा एक्सप्लेनेशन सांगतच नाही. डायरेक्ट नियम सांगतेत. काय सांगतेत? हां बेटा पॉवरमध्ये हे असतील आणि त्यांच्या पॉवरमध्ये काहीतरी असेल तर तोच नंबर रिपीट होईल. दुसरा नियम सांगते इव्हन संख्या अगर असतील त्यांच्या पॉवरला अगर तुम्ही 4 न भाग दिल्या, पूर्ण भाग गेला तर 6 वाचा. त्याच्या युनिट डिजिट 6 असा डायरेक्ट नियम सांगून देते. पण डायरेक्ट नियम करायचा त्याच्या तो नियम बनला कसा बघा. एखाद्या पोराच्या बारशाच्या वेळेस तुम्ही प्रेझेंट असाल तर तो नाव तुमच्या जिंदगीभर लक्षात. सपोज मामाच्या गावी गेल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये, एखादा लहान ताना बाळ आला, खेळवल्या त्याला 2-3 दिवस खेळवल्या, नंतर 4-5 वर्षानंतर गेल्या, त्याचं नाव आठवते का? नाही आठवा. पण त्याच वेळेस अगर त्याच्या बारसा झाला असता ज्यावेळेस तुम्ही गेल्या तर तो नाव काय झाला असता? आठवला असता. समजते ना? तुमच्या समोर नाव ठेवला बाबा तर तुमच्या लक्षात राहील.
राहील की नाही राहील? तसाच हा आहे. डायरेक्ट नियम पाठांतर करण्यापेक्षा तो कसा बनलेला आहे हे गोष्ट अगर तुम्हाला समजलेली असेल तर तो तुमच्या विसरणार नाही. आणि साधा नियम पाठांतर केले असाल तर मग कन्फ्यूज व्हाल, 6 राहते का 4 राहते, डोका खाचवीत बसाल. चला नियम विसरला पण आपल्याला हे पद्धत तर येत आहे ना, हिनं तुम्ही काढू शकता पटण्याने. काय होईल, जास्तीत जास्त 30 सेकंद जातील तुमचे, पण उत्तर तर बरोबर येईल ना. अरे गोष्ट समजली का? काय म्हटलं, 6 का बरं लावतात ते समजलं का? 4 अगर पूर्ण भाग जात असेल तर नियम तुमच्या पुस्तकामध्ये दिसेल तुम्हाला कुठेतरी, मग दाखवेन. 6 का बरं लावतात इव्हन नंबरमध्ये? कारण 4थ्या नंबरवर का आला होता लास्ट डिजिट? समजलं? ओके. आणि इव्हन नंबरमध्ये काय येत आहे? येत आहे 1. तर हे असे गोले बरोबर करून ठेवायचे नोट डाऊन करताना. ओके. आता बघा इथं 7ची रिपिटेबिलिटी काय होती? 4. 4 पूर्ण भाग चालला 16ले, 17ले नाही, 7ले नाही द्यायचा. काय काय पोरं असं बी करते, द्या 7ला 4 भाग देते 3. 3 वर काय रे पाय रे भाऊ, तसं नाही. पॉवर मधल्या संख्येला कोणाला भाग द्यायचा आहे? पॉवर मधल्या संख्येला 4 पूर्ण भाग गेला म्हणजे रिमाइंडर 0. तर 7⁴ वर काय आला? तर याच्या युनिट डिजिट काय राहील? 1. मग 9च्या युनिट डिजिट काय राहील सांगा? 9 वाला कुठे गेला? रिपिटेबिलिटी किती आहे? 2. 2 न भाग द्या 20. 20ला पूर्ण भाग गेला 1 राहिला, तर 9च्या पॉवर मध्ये 1. आता गुणाकार करा. 9 5 म्हणजे 5 आले. अरे बरोबर. आणि इकडे 6 1, मग पुन्हा 6 5 कळलं? म्हणजे लास्ट डिजिट काय येईल याच्या? लास्ट डिजिट काय येईल? कन्सेप्ट समजला का सगळ्यांना? ओके. चलो पॉज करून ठेव. पॉज. हा वय. तर या अगोदर आपण काय पाहिलं? सायक्लिसिटी वगैरे बघितलं आहे. तर आता आपण काय बघणार आहोत? जसं हा डिव्हिजन ऑन नंबर आहे ना, त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आपल्याला दिलेला असते किंवा आपल्याला माहितीच आहे, लहानपणी 4थ्या-5व्या वर्गामध्ये आपण शिकलो आहोत है ना. काय आहे फॉर्म्युला? डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू विभाज्य. याला आपण म्हणतो मराठीमध्ये, याला काय म्हणतो? क्वोशंटला भागाकार. आणि हा काय आहे है ना. नेमका ते काय असते? तर हा भागाकार आपण बघा करतो जसा 4 9 36, त्यानंतर 0 आणि इकडे किती आला? 5 आणि 4 1 राहिले किती? तर हा असते आपला रिमाइंडर. ओके. हा काय असते? डिव्हिडंड. हा काय असते? डिवायझर. आणि हा काय असते? क्वोशंट. ठीक आहे. तर हा सूत्र काय म्हणते की हा जो डिव्हिडंड असते हा या दोघांचा गुणाकार प्लस बाकी. याच्या काम आपल्याला याच्यावरचे तेवढे आधारित प्रश्न येणार नाही, पण याचं काम आपल्याला रिमाइंडर थेरममध्ये आहे. ठीक आहे. रिमाइंडर थेरम त्यानंतर मी शिकवतो तुम्हाला. त्यानंतर बघा अजून काय शिकायचं आहे? एक कन्सेप्ट आपला बाकी राहिला होता. कोणता होता? हां हे अल्जेब्रिक आयडेंटिटी. बरोबर. तर आपल्याला हे पाठांतर करायला सांगतात किंवा तुम्ही पाठांतर केले असाल. बरोबर. पण ते बनले कसे आहेत ॲक्च्युली ते थोडेसे समजून घेतला तर आपल्याला जास्त पाठांतर करावे लागणार नाही, वेळेवर आपण बनवू शकतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये मला फक्त तुमच्या एक 8वा आणि 9वा आहे ना, 8वा आणि 9वा हा थोडासा लक्षात ठेवा लागेल, बाकीचे आपण बनवू शकतो. जसा पहिला आहे, हा पहिला काय बनलेला आहे बघा, a + b². हा बनला कसा आहे? तर मला सांगा 5चा स्क्वेअर म्हणजे किती? म्हणजेच 5 गुणिला मान्य करल. म्हणजे काय केलेलं आहे? या टर्मला 2 वेळा मल्टिप्लाय, या टर्मला पण 2 वेळा मल्टिप्लाय करा बरं तुम्ही. आता यामध्येच तुम्हाला ब्रॅकेटचा गुणाकार शिकवत आहे मी. काय शिकवत आहे? ब्रॅकेटच्या. होऊ शकते याच्या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या संख्या असतील किंवा काय असेल, x असेल, y असेल, m असेल, कोणती तरी व्हेरिएबल असतील. बरोबर आहे. तर तुम्हाला गुणाकार करता आला पाहिजे. जसा हा साधा गुणाकार असेल, सपोज x + 3y × 5, फक्त सिंगल टर्म आहे या बाजूला. तर याचा गुणाकार तुम्ही कसा करता? या टर्मला पकडून अंदरच्या दोन्ही टर्मला तुम्ही काय करता? गुणाकार. बरोबर आहे. 5 × x 5x, 5 त्रिक आणि हा y. बरोबर आहे. या प्रकारे समजलाय. आता जेव्हा 2 ब्रॅकेट असतील त्यावेळेस काय करायचा? तर बघा पहिले एक टर्म पकडायची आणि या दुसऱ्या ब्रॅकेटमधल्या दोन्ही टर्मला काय करून टाकायच्या? मल्टिप्लाय. a × a × b ab प्लस त्यानंतर दुसरी टर्म पकडा, गुणाकार करा. काय आला? ab
प्लस बी स्क्वेअर. आता बघा याच्या जो आहे सहपाठी किंवा याच्यासोबत कोणी प्लस करणारा कोणी आहे का याच्या जातीच्या किंवा याच्यासारखा कोणी आहे का नाही, तर याच्या प्लस होणार आहे का नाही. पण ए बी सारखा हा आहे आपल्याकडे, तर या दोघांची प्लस किंवा मायनस जे बी आहे ते होईल. ठीक आहे, मग त्यानंतर तुम्हाला प्लस मायनसवाले नियम पण सांगायचे आहे. ठीक आहे, तर ते होऊ शकते मी प्रॉब्लेम घेता घेता सांगेन. ज्यावेळेस प्रॉब्लेम घेतो ना आपण त्यावेळेस प्लस मायनसचा आला तर मी जेव्हा पण काही कन्सेप्ट सांगितलं तुम्हाला बाजूला, तर त्या कन्सेप्टला काय करायचे आहे, मार्जिनच्या वर डब्बा करून लिहून ठेवायचे. ठीक आहे, कसे बहुत सारे कन्सेप्ट आहेत या चॅप्टरमध्ये, एवढे कन्सेप्ट लागतात की भरपूर. ठीक आहे, तर होऊ शकते काही कन्सेप्ट सुटतील आपले, तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तर भेटतीलच ना, है ना. चला, तर काय झाला ए बी प्लस ए बी प्लस, तर बघा याचा एक्सप्लेनेशन हाच असेल कदाचित आहे, है ना. त्याच प्रकारे आपला दुसरा कोणता आहे ए मायनस बी. तर आता काय करावं लागेल तुम्हाला, ए मायनस बी चे दोन ब्रॅकेट बनवून टाका. याचा जेव्हा तुम्ही एक्सप्लेनेशन पाहाल तर काय आला असता, ए स्क्वेअर ए बी मायनस प्लस प्लस का बरं आला, मायनस इंटू मायनस. ओके, तर मायनस मायनस आता बेरीज करायची आपल्याला, तर मायनस मायनस काय होत असते, प्लस होत असते आणि मोठ्या संख्येच्या चिन्ह. ओके, ते मी सांगीनच नियम तुम्हाला. तर या प्रकारे हा पण आला आपला, है ना. मग काय केलेलं आहे बघा तिसऱ्या नंबरवर, हे दिसत आहेत का तुम्हाला फॉर्म्युले. तिसऱ्या नंबरवर काय आहे बघा, त्याला थोडा गौर करून पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल काय आहे त्याच्यामध्ये. हां, काय केलेलं आहे, तर या बाजूला या दोघांचा प्लस, तर या बाजूची हे जे टर्म आहे यांची बी काय होऊन जाईल, प्लस होऊन जाईल. आर एच एस इक्वल टू है ना, आर एच एस मध्ये तुम्ही प्लस करून आले तर आर एच एल एच एस मध्ये प्लस करून आले तर आर एच एस पण काय होईल, प्लस होईल. तर बघा याच्या जेव्हा तुम्ही प्लस कराल तर काय आला असता, ए प्लस बीचा होल स्क्वेअर प्लस ए मायनस बीचा, है ना. याचं काम आहे बरं आपल्याला, याच्या ठिकाणी का राहतील, मोठ्या मोठ्या संख्या राहतील. जर तुम्हाला हेच नाही येत असतील तर त्या मोठ्या मोठ्या संख्येचा तुम्ही का गुणाकार करत बसणार का. जेव्हा आपण प्रॉब्लेम पाहू नये याच्यावरचे तेव्हा तुम्हाला लवकर कळेल. ठीक आहे, तर या बाजूला काय झाला, प्लस झाला, तर इकडे काय होईल, ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 2a स्क्वेअर, सॉरी 2a स्क्वेअर. त्यानंतर बघा हा प्लस हा मायनस, प्लस मायनस है ना, प्लस 5 मायनस 5 का झाला असता, मायनस 0 झाला असता. तर हा एक टर्म बघा याच्या जातीचा म्हणजे ए बी वाला आणि हा ए बी वाला, हे दोन्हीची प्लस बेरीज वजाबाकी झाली असती, एक प्लस आहे एक मायनस आहे, काय झाला 0 झाला सरळ सरळ. आणि हा बी स्क्वेअर काय झाला, ट्वाइस बी, कॉमन काढा 2, तर काय राहिला. आता हा पाठांतर करायची गरज आहे का, हा पण का करतो धडधड धडधड, हे काय झालं रे. हां, अरे 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 हां, आपण काय करतो धडधड धडधड पाठांतर करायचं काम करतो, पाठांतर करायचा नाही. ठीक आहे, 1-2 वेळा तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा बनवायची, तुम्हाला ॲटोमॅटिक का होऊन जातील ते दिमागात बसून जातील. ठीक आहे, जेव्हा प्लस केला तेव्हा या प्रकारे आला 2a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सपोज मायनस केला असता तर काय झाला असता, म्हणजेच याच टर्ममध्ये आपण हा मायनस हा म्हणजे ए मायनस बीचा होल स्क्वेअर, तर या साईडला पण काय झाला असता, मायनस ए स्क्वेअरमधून ए स्क्वेअर गेला, मायनस झाला 0 झाला, बी स्क्वेअरमधून बी स्क्वेअर गेला. ओके, आता जेव्हा तुम्ही मायनस कराल तर याचे जे साईन आहेत ते काय झाले असते, चेंज, म्हणजे हा मायनसच्या ठिकाणी काय झाला असता, मान्य कराल हे गोष्ट, अंदरच्या ब्रॅकेटचे साईन का होतात. अरे हे गोष्ट समजली का तुम्हाला. या प्रकारे असेल तर हा काय झाला असता, तर 3a प्लस बी मायनस 2a, बघा हा प्लस होता तर काय झाला है ना, आणि हा प्लस आहे तर हा बी का होऊन जाईल या प्रकारे. ठीक आहे, तर याच प्रकारे इथं पण झाला असेल, हा मायनस होता तर काय झाला, आणि हा प्लस ना हा प्लस काय झाला 4, हा बी स्क्वेअर न बी स्क्वेअर तर कटून जाईल. म्हणजे याला पाठांतर करायची गरज होती का नाही. यांना काय कराल तुम्ही व्यवस्थित लाईनशीर लावून टाकाल घरी लिहिताना, लाईनशीर लिहायच्या म्हणजे लवकर लक्षात येते तुम्हाला की प्लस झालेला आहे मायनस झालेला आहे. ठीक आहे, हे 4 झाले आपले. त्यानंतर 5वा काय आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर हा कसा बनला आहे बघा, याच्या एक्सप्लेनेशन तुम्हाला काय सांगितलं आहे ते, एक ब्रॅकेट
ए मायनस बी ने एक ब्रॅकेट या दोघांच्या आता इंटू करून पाहाल तर तुम्हाला या साईडची टर्म मिळेल. ठीक आहे, लक्षात पण ठेवा, नाहीतर हा खूप कामाचा आहे, याच्या खूप काम पडणार आहे. ठीक आहे, त्यानंतर अजून कोणता आहे बघा, पाचवा झाला. सहावा, आता हा ए प्लस बीचा होल क्यूब, बरोबर. म्हणजे काय केलं असेल, किती वेळा मल्टिप्लाय केला असेल, 3 वेळा मल्टिप्लाय. पहिले 2 वेळा करून टाकाल आणि 2 वेळाचा जो उत्तर आला होता आपला त्याला तिसऱ्या ब्रॅकेटला पुन्हा काय करून टाका, तर तुम्हाला काय मिळेल, ए क्यूब प्लस थ्राईस ए बी प्लस ए प्लस बी प्लस बीचा क्यूब, बरोबर. आणि तसाच ए मायनस बीचा होल क्यूब अगर पाहाल तर काय आला असता, ए क्यूब मायनस थ्राईस ए बी ए मायनस बी. याला याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, अगर लक्षात ठेवाल तर होऊ शकते. तुम्हाला कुठं कसा राहील, 3a² आणि हा काय झाला असता बी प्लस 3ab या प्रकारे असेल, है ना. तर तो कन्फ्युजिंगवाला ठेवायचा. काय केलं, त्याच्या इंटू केला फक्त, बस काय नाही केलं. ठीक आहे, त्यानंतर हे 2 फॉर्म्युले तुम्हाला लर्न करायला सांगितले, जसे ए क्यूब आणि इकडे काय ए क्यूब मायनस बी क्यूब आणि इकडे ए क्यूब प्लस, पहिला ब्रॅकेट करायला असता याच्या ए मायनस बी, त्यानंतर पूर्ण ब्रॅकेट करायला असता, हा थोडा लर्न करून टाकाल. त्यानंतर त्याचे एक्सप्लेनेशन बहुत लंबा जाईल. इकडे ए प्लस नंतर a² प्लस एक मायनस असेल प्लस b². ते हे कामात कुठे येतील याच्यावरचे जेव्हा आपण काय पाहू, प्रॉब्लेम पाहू, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, याचं काम कुठं आहे ते तर आता आपण घेणारच आहोत, प्रॉब्लेम वगैरे. ठीक आहे, तर आता सर्वप्रथम मी काय सांगतो तुम्हाला, क्लासिफिकेशन सांगून देतो. क्लासिफिकेशन नंबरचा नाही का, तो एक वेळा शिकून घ्या. त्याच्यानंतर आपण काय करू, पूर्णचे पूर्ण. हा एक थोडासा राहिलेला आहे, एपी आणि जीपी. एपी आणि जीपी हा थोडासा बघा, याच्या कुठं काम येते बघा. तुम्हाला सिरीजवाले क्वेश्चन येतील, रिझनिंग वगैरेमध्ये सिरीजवाले क्वेश्चन येतील. समथिंग असं काहीतरी लिहिलं राहील, 2 त्यानंतर 4 त्यानंतर 6 त्यानंतर असं काहीतरी लिहिलं राहील. किंवा होऊ शकते हा असा राहील तुमच्या, असं काहीतरी प्रश्न राहील. ठीक आहे, आणि म्हणेल तुम्हाला काय म्हणेल बघा, असा काहीतरी प्रश्न राहील आणि तुम्हाला म्हणेल की बा तुम्ही 54व्या नंबरची टर्म काढा. म्हणजे हे जसा पहिला नंबर, हा दुसरा नंबर, हा तर कोणत्या नंबरची टर्म काढा, 54. मग कसं काढणारा, का फाडा म्हणत जाल, अरे जाल का, है ना. समजून झाले काय म्हणतो, कसा टाईपचा प्रश्न. म्हणजे तर त्याच्यासाठी एक सूत्र असते तुमचा, हा TN = T1 प्लस n-1 इंटू डी. हा AP म्हणतात, AP साठी वापरतो आपण, ॲरिथमेटिक प्रोग्रेशन. ठीक आहे, आणि T1 काय असते, तर T1 म्हणजे फर्स्ट टर्म, T1 म्हणजे, आणि n म्हणजे ज्या नंबरची टर्म तुम्हाला काढायची आहे ते n, आणि -1 हा तर आहेच. आणि त्यानंतर मल्टिप्लायमध्ये काय आहे, डी म्हणजे डिफरन्स. तर प्रत्येक टर्ममध्ये डिफरन्स कितीचा दिसून राहिला, 7चा. तर पुट द व्हॅल्यू गेट द, आणि हा TN म्हणजे काय, ते nth नंबरची टर्म. कोणत्या नंबरची टर्म म्हटलं तुम्हाला, 54व्या नंबरची म्हटलं तर nच्या ठिकाणी आपण काय टाकला, देन फर्स्ट नंबर काय आहे प्लस 54 मायनस इंटू, है ना. आता गडबड काय करतात पोरं, तर होऊ शकते पहिले याचा गुणाकार पूर्णच करतील किंवा पहिले प्लस करून टाकतात. या ब्रॅकेटचा खूप काम आहे, ब्रॅकेट सोडवताना थोडासा बोर्ड मास लावायचा, है ना. तर पहिले ब्रॅकेट किती राहिला असता, इंटू 7. तर पहिले बेरीज करायची, पहिले 7 त्रिक 21, 2 7 5 35 आणि 2 प्लस 7 म्हणजे किती आला असता, 370. बरोबर. आता फक्त एवढ्यावर थांबला का, नाही. होऊ शकते तो काय म्हणेल तुम्हाला, सुरुवातीपासून ते 54व्या नंबरपर्यंतचे जेवढे टर्म आहेत त्यांची बेरीज काढा. त्यांची काय काढा, मग त्याच्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे ते, तर त्याच्यासाठी हा SN वाला फॉर्म्युला आहे. SN म्हणजे सम ऑफ nth नंबर, n/2 T1 प्लस TN. ठीक आहे, आपला सगळं टर्म आपल्याला भेटलेल्याच आहेत. TN म्हणजे T54 भेटलेली, अरे आहे.
तर यांच्या ठिकाणी काय आलं असतं 54. T1 कोणती आहे आणि Tn कोणती आहे काढला ना आपण. मग याला सोडवल्यानंतर तुमचं काय येईल आन्सर येऊन जाईल. ठीक आहे. इथं बेरीज करा 385 इंटू आहे. इथं इंटू आहे. इकडे लक्ष द्या. याच्या बीचमध्ये काय असते इंटू मल्टिप्लाय है ना. तर इंटू आणि हे किती आलं असतं 385. चला बेरीज करा याची इंटू करा. तर जो भी टर्म आला असता तो तुमचा काय राहिला असता आन्सर. हा काय राहिला असता तुमचा आन्सर. ठीक आहे. तर हा झाला तुमचा काय AP वाला कार्यक्रम. अरिथमेटिक प्रोग्रेशन. नंतर काय आहे अजून बघा. GP आहे. GP आता GP काय असते तर जॉमेट्रिक प्रोग्रेशन है ना. तर त्याचं एक सूत्र तुम्हाला दिलेलं आहे. काय दिलेलं आहे. जशी एक टर्म राहील तुमची सिरीज राहील AR चा स्क्वेअर त्यानंतर AR चा क्यूब या प्रकारे वाढत 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 जाईल. तर nth नंबरची टर्म तिथं जर काढायची आहे Tn नंबरची टर्म तुम्हाला काढायची आहे तर तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे. काय दिलेला आहे बघा इथं ARn-1 दिलेला आहे. आणि सम जर काढायची आहे सम. आता हे त्या टाईपचे प्रॉब्लेम येतील त्यामध्ये टाकू. आता मला एक्झाम्पल एकदम आठवत नाही कोणता घेऊ म्हणून है ना. एक एक एक्झाम्पल पाहावं लागतील. फॉर्म्युला काय आहे इकडे ARn-1 आणि R-1. ठीक आहे. इथं हा R म्हणजे काय आहे तर तुमचा जो इथं जो टर्म राहील जे रेशो आहे जिच्या स्क्वेअर होऊन राहिलेला आहे ती कंटिन्युअसली ज्या स्क्वेअरनं वाढून राहिलेली आहे ती. आणि हे ए वाली टर्म कॉमनच राहील सगळ्यांमध्ये. ठीक आहे. तर हा बाय चान्स येते आला तर पण हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. मला आता घ्यायचं आहे काय क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन नंतर काय घ्यायचं आहे फ्रॅक्शन टू डेसिमल, डेसिमल टू ह्या कन्व्हर्जन. बरोबर. तर बघा